MA एज्युकेशन विषय अध्ययनकर्त्याचे मानसशास्त्र घटक क्रमांक 3 अध्ययनकर्त्याची बुद्धिमत्ता व इतर क्षमता. दैनंदिन व्यवहारात शालेय प्रगतीवरून एखादा विद्यार्थी बुद्धिमान आहे किंवा नाही हे ठरवितो, परंतु ते अशास्त्रीय असते. बुद्धिमान विद्यार्थी शालेय प्रगतीत पुढे असेलच असे नाही. आपण एखाद्या ज्ञानी व्यक्तीला बुद्धिमान संबोधतो, परंतु ज्ञानी आणि बुद्धिमान यात फरक आहे. बुद्धिमत्तेच्या व्याख्या आणि स्पष्टीकरण. बुद्धिमत्तेचे स्वरूप स्पष्ट करण्याचा मानसशास्त्रातील विविध संप्रदायातील विविध अभ्यासकांनी प्रयत्न केलेला आहे आणि आपापल्या परीने बुद्धिमत्तेच्या व्याख्या देखील केलेल्या आहेत. त्यापैकी काही व्याख्या आता आपण येथे बघणार आहोत. सर्वात प्रथम टर्मनने जी व्याख्या केली आहे ती बघूयात. An individual is intelligent in a proportion as he is able to carry an abstract thinking. या व्याख्येवरून टर्मन अमूर्त विचार करण्याच्या क्षमतेलाच बुद्धिमान म्हणू इच्छितो हे स्पष्ट होते. आल्फ्रेड बिने यांच्या मते इंटेलिजन्स इज द टेंडन्सी ऑफ थॉट टू टेक अँड मेंटेन डिफाइनेट डायरेक्शन, द कॅपॅसिटी टू मेक adaptation for the purpose of attaining a desired end and the power of self criticism. या व्याख्येमध्ये 3 भाग पडतात. विशिष्ट दिशेने विचार करण्याची प्रवृत्ती, नंबर 2 विशिष्ट उद्दिष्टांप्रत जाण्यासाठी आवश्यक असणारी समायोजन क्षमता आणि नंबर 3 स्ववर्तनाची चिकित्सा करता येण्याची क्षमता. ही व्याख्या तशी व्यापक आहे. विल्यम जेम्स व नन यांनी जी व्याख्या केली आहे ती इंटेलिजन्स इज द ॲबिलिटी टू ॲडजस्ट वन सेल्फ सक्सेसफुली टू अ रिलेटिव्हली नॉवेल सिच्युएशन. या व्याख्येमध्ये अभिनव परिस्थिती व समायोजन क्षमता यावर भर दिलेला आहे, परंतु सक्सेसफुली याचा अर्थ स्पष्ट होत नाही, कारण ही सापेक्ष अशी संज्ञा आहे. फ्रीमनची व्याख्या पहा. इंटेलिजन्स इज अ रिप्रेझेंटेटेड in a behavior by the capacity of the individual to adjust himself to new situation to solve problem. केवळ समायोजनावर भर न देता फ्रीमन नवीन समस्या उकलण्यासाठी व नवीन अध्ययन करण्यासाठी आवश्यक असलेल्या क्षमतेचा समावेश बुद्धिमत्तेत करतो. बुद्धीच्या दृष्टिकोनाचे वर्गीकरण. बुद्धी म्हणजे काय या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा मानसशास्त्राने प्रयत्न केलेला आहे. त्यानुसार बुद्धीचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे. बुद्धिमत्तेच्या दृष्टिकोनाचे वर्गीकरण मुख्यतः 2 प्रकारामध्ये केलेले आहे. त्यापैकी 1 वर्ननचे वर्गीकरण आणि 2 फ्रीमनचे वर्गीकरण. वर्ननचे वर्गीकरणामध्ये पुन्हा 3 प्रकार पडतात. त्यापैकी 1 जीवशास्त्रीय दृष्टिकोनातून, 2 मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून, 3 कार्यात्मक दृष्टिकोनातून. आणि पुढे फ्रीमनचे वर्गीकरणसुद्धा 3 प्रकारामध्ये केले आहे. 1 समायोजनाची क्षमता, 2 शिकण्याची क्षमता, 3 अमूर्त चिंतनाची क्षमता. वर्ननचे वर्गीकरण. वर्नन या मानसशास्त्रज्ञाने बुद्धीचे खालीलप्रमाणे 3 प्रकारात वर्णन केलेले आहे. 1 जीवशास्त्रीय दृष्टिकोनातून वर्गीकरण. जीवशास्त्रीय दृष्टिकोनातून नवीन परिस्थितीशी समायोजन करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी. व्यक्तीचे परिस्थितीशी शारीरिक समायोजन हे बुद्धीद्वारे साधले जाते, कारण आधी विचार आणि मग आचार असे आपले वर्तन असते. 2 मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून वर्गीकरण. सी बर्ट या मानसशास्त्रज्ञाने बुद्धी ही एक जन्मजात सामान्य बोधात्मक शक्ती आहे अशी बुद्धीची व्याख्या केलेली आहे. 3 कार्यात्मक दृष्टिकोनातून वर्गीकरण. या दृष्टिकोनातून बुद्धी म्हणजे सत्य काय आहे ते शोधून काढण्याची क्षमता अशी व्याख्या केलेली आहे. आता फ्रीमनचे वर्गीकरण. 1 समायोजन क्षमता म्हणजे बुद्धी, 2 शिकण्याची क्षमता म्हणजे बुद्धी, 3 अमूर्त चिंतनाची क्षमता म्हणजे बुद्धी. बुद्धिमत्तेची आधुनिक संकल्पना. बुद्धीच्या विविध परिभाषा अभ्यासल्यानंतर डॉक्टर हंट यांनी सांगितलेली बुद्धीची आधुनिक संकल्पना पुढीलप्रमाणे. बुद्धी ही समस्या सोडविण्याची मानसिक शक्ती आहे, पण ती एकच शक्ती नसून विविध शिकलेल्या योग्यतांची, क्षमतांची एका विशिष्ट क्रमाने केलेली रचना आहे. आपली बुद्धी म्हणजे मानवाने तयार केलेल्या संगणकापेक्षा सुद्धा जास्त गुंतागुंतीची व विविध प्रकारच्या माहितीची प्रक्रिया करणारी अत्युच्च अशी एक मानसिक शक्ती आहे.
नाक, कान, डोळे, त्वचा व जीभ इत्यादी पंचेंद्रियांद्वारे जी माहिती व्यक्तीला प्राप्त होते ती प्रथम बुद्धीमध्ये जाते. बुद्धी त्या माहितीची प्रक्रिया करून ती माहिती सांकेतिक स्वरूपात एका विशिष्ट तार्किक क्रमाने साठवून ठेवल्याचे काम करते आणि नंतर जेव्हा व्यक्ती एखादी समस्या सोडवताना किंवा कुठल्याही प्रकारचे मानसिक कार्य करत असताना त्या मानसिक कार्याच्या स्वरूपानुसार त्या सांकेतिक स्वरूपात साठवून ठेवलेल्या माहितीचे उपयोजन करण्यात येते. आता बुद्धीच्या उपपत्ती ज्या आहेत त्या एकूण 5 आहेत. त्यापैकी 1 एकघटक सिद्धांत, 2 द्विघटक सिद्धांत, 3 घटक सिद्धांत, 4 बहुघटक सिद्धांत आणि 5 गिलफोर्डचे SI मॉडेल. आता त्यापैकी एक घटक सिद्धांत हा सिद्धांत बिने आणि टर्मन या मानसशास्त्रज्ञांनी मांडलेला आहे. त्याचे म्हणणे असे की बुद्धी ही एका घटकाची बनलेली आहे. एकच मानसिक शक्ती आहे जी विविध प्रकारच्या मानसिक क्रियांमध्ये कार्यरत असते. 2 द्विघटक सिद्धांत स्पियरमनने हा सिद्धांत मांडलेला आहे. स्पियरमनचे म्हणणे असे की बुद्धी ही एक घटक नसून ती 2 घटकांची मिळून बनलेली आहे. हे 2 घटक म्हणजे एक सामान्य घटक आणि 2 विशेष घटक. यानंतरची उपपत्ती आहे बहुघटक सिद्धांत. हा सिद्धांत थर्स्टोनने मांडला आहे. थर्स्टोनने असे सांगितले की बुद्धी ही 3च घटकांनी बनलेली नसून ती अनेक घटकांची बनलेली आहे. कारण थर्स्टोनला संशोधनामध्ये 3 पेक्षा आणखी इतरही अनेक घटक दिसून आले. हे अनेक घटक कोणते? तर थर्स्टोनला त्याच्या संशोधनात एकूण 7 घटक दिसून आले आणि थर्स्टोनच्या म्हणण्यानुसार प्रत्येक व्यक्तीमध्ये हे 7 घटक कमीत कमी जास्त प्रमाणात असतात. ते खालीलप्रमाणे: 1 सांख्यिकीय क्षमता, 2 भाषिक क्षमता, 3 शाब्दिक ओघवता, 4 स्मृती, 5 तर्कशास्त्र, 6 प्रत्यक्ष वस्तुबोधन योग्यता, 7 अवकाशविषयक संशोधन. यानंतर आहे स्फटिकमय बुद्धिमत्ता. स्टर्नबर्गचा सिद्धांत बोधात्मक मानसशास्त्र शैक्षणिक मानसशास्त्रांच्या दृष्टीने एक महत्त्वाची भूमिका पार पाडते. मानवी समस्या सोडवणुकीत बोधात्मक मानसशास्त्रज्ञ माहिती प्रक्रियेचा एक घटक म्हणून उपयोग करतात. बुद्धिमत्ता चाचणीच्या मापनातही बऱ्याच संशोधकांनी माहिती प्रक्रिया व संगणक सदृशीकरण ही नवीन तंत्रे उपयोगात आणली आहे. कार्यचलांचे एकत्रीकरण करताना वेगवेगळी कार्ये कशी सादर केली जातात हे लक्षात घेतले पाहिजे. उदाहरणार्थ शाब्दिक तुलनाशी निगडीत कार्यात ते कार्य 3 पातळ्यांवर सादर केले जाते. 1 पहिले 3 शब्द उद्दीपक विभागात आणि त्यानंतर 4था शब्द प्रतिक्रिया किंवा परिणाम विभागात. 2 शब्दांची पहिली जोडी उद्दीपक विभागात तर दुसरी जोडी परिणाम विभागात याप्रमाणे. नंबर 3 फक्त पहिला शब्द उद्दीपक विभागात व शेवटचे 3 शब्द परिणाम विभागात. या सर्व एकत्रीकरणाचा परिणाम विश्लेषण करताना कसा होतो व सहभाग प्रक्रिया व एकत्रित कार्यक्रियेवर कसा अवलंबून असतो याचा अभ्यास केला गेला आहे. बहुविध बुद्धिमत्ता. गार्डनर हे प्रोजेक्ट झिरो या कला शिक्षणविषयक प्रकल्पात संशोधन कार्य करत होते. गार्डनर यांचे हे संशोधन 2 दिशांनी माहिती संकलित करत होते. त्यामध्ये एक दिशा म्हणजे सामान्य व असामान्य मुलांच्या बुद्धिमत्तेबाबत संशोधन करणे आणि दुसरी दिशा म्हणजे ज्या प्रौढ व्यक्ती यांच्या मेंदूला इजा पोचली आहे त्यांच्या विविध प्रतीकांच्या वापराच्या क्षमतांचा अभ्यास करणे. या 2 प्रकारच्या केलेल्या संशोधनातून गार्डनर यांना बहुविध किंवा बहुआयामी बुद्धिमत्तेचा सिद्धांत मांडण्यास खूप मदत झाली. हार्वर्ड गार्डनरने बहुविध बुद्धिमत्तेच्या उपपत्ती 1983 मध्ये फ्रेम्स ऑफ माइंड या पुस्तकात प्रथमतः प्रसिद्ध केली. गार्डनरने मुळात बुद्धिमत्तेचे 7 मुख्य प्रकार निर्देशित दिलेले आहे. 1 भाषिक बुद्धिमत्ता, 2 तार्किक बुद्धिमत्ता, 3 अवकाशविषयक बुद्धिमत्ता, 4 शरीर गती कुशलता विषयक बुद्धिमत्ता, 5 संगीत विषयक बुद्धिमत्ता, 6 आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता, 7 स्वज्ञानात्मक बुद्धिमत्ता. बुद्धी गुणांकानुसार बुद्धिमत्तेचे वर्गीकरण केलेले आहे.
त्यामध्ये बुद्धी गुणांकानुसार त्याचे वर्गीकरण आणि त्यानुसार त्याचे शेकडा प्रमाण, जसे की 140 व त्यापेक्षा जास्त बुद्धी गुणांक असलेल्या व्यक्तींचे वर्गीकरण हे अलौकिक बुद्धिमत्ता या प्रकारात येते आणि त्याचे शेकडा प्रमाण आहे 1.5. त्यानंतर 130 ते 139 बुद्धी गुणांक असलेल्यांचे असामान्य बुद्धिमत्ता शेकडा प्रमाण 3.5. 120 ते 129 कुशाग्र बुद्धिमत्ता शेकडा प्रमाण 9. 110 ते 119 बुद्धी गुणांक वर्गीकरण शीघ्र बुद्धिमत्ता शेकडा प्रमाण 15. 90 ते 109 बुद्धी गुणांक वर्गीकरण सामान्य बुद्धी शेकडा प्रमाण 42. शेकडा बुद्धी गुणांक 80 ते 89 अपसामान्य बुद्धी शेकडा प्रमाण 15. बुद्धी गुणांक 70 ते 79 वर्गीकरण अतिसामान्य बुद्धी शेकडा प्रमाण 9. बुद्धी गुणांक 60 ते 69 वर्गीकरण अल्पबुद्धी शेकडा प्रमाण 3.5. बुद्धी गुणांक 40 ते 59 वर्गीकरण मंदबुद्धी शेकडा प्रमाण 1.5. बुद्धी गुणांक 20 ते 39 वर्गीकरण जड बुद्धी शेकडा प्रमाण 1.5. बुद्धी गुणांक 20 पेक्षा कमी वर्गीकरण निर्बुद्ध शेकडा प्रमाण 1.5. कुशाग्र किंवा त्यापेक्षा अधिक बुद्धिमत्ता असणारे विद्यार्थी, या विद्यार्थ्यांचा बुद्धी गुणांक 120 किंवा 140 पेक्षा अधिक असतो. या विद्यार्थ्यांमध्ये सामान्यपेक्षा अधिक मानसिक पात्रता क्षमता दिसून येते, जसे उत्तम भाषिक कौशल्य, व्यापक जिज्ञासा, भावनिक स्थिरता, नेतृत्व क्षमता, उत्कृष्ट आरोग्य, आत्मविश्वास, नैतिक वर्तन, सकारात्मक व स्वसंकल्पना, उच्च सर्जनशीलता. कुशाग्र किंवा त्यापेक्षा अधिक बुद्धिमत्ता असणारे विद्यार्थी सहज व वेगाने अध्यापन करू शकतात, जसे प्रकल्प पद्धती, शोधन पद्धती, कृती अध्ययन, स्वयं अध्ययन, पृच्छा पद्धती, उद्गमन विचार पद्धती, गट चर्चा, बुद्धिमंथन इत्यादी. या अध्यापन पद्धती व कार्यनीती यांचा वापर करण्यास सोबत कुशाग्र किंवा त्यापेक्षा अधिक बुद्धिमत्ता असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी काही विशिष्ट उपक्रम राबविणे अपेक्षित असते. त्यापैकी 1. स्वगतीनुसार अध्ययन करण्याची संधी उपलब्ध करून देणे. 2. लहान किंवा मोठ्या गटांमध्ये कार्य करण्याची संधी उपलब्ध करून देणे. 3. पाठ्यपुस्तकांशिवाय विविध संदर्भ ग्रंथ व इतर स्रोतांचा वापर करून वाचनास प्रवृत्त करणे. 4. अभिरुची व जिज्ञासा ही गरज पूर्ण होईल व भावनिक संपन्नता राखली जाईल असे वातावरण निर्माण करणे. कुशाग्र किंवा त्यापेक्षा अधिक बुद्धिमत्ता असणाऱ्या विद्यार्थ्यांना हाताळणाऱ्या शिक्षकांमध्ये खालील गुणवैशिष्ट्ये असणे अपेक्षित आहे. 1. पद्धतशीर व व्यवहार कुशल असणे. 2. विद्यार्थ्यांची विविध प्रश्न उत्तरे व दिलेला प्रतिसाद स्वीकारण्याची क्षमता असणे. 3. बौद्धिकदृष्ट्या उत्सुक व प्रेरित असणे. 4. वैविध्यपूर्ण आवडीनिवडी जोपासणारा असणे. 5. विशेष प्रकारच्या संपादनिक केलेला असणे. आता मंद किंवा त्यापेक्षा कमी बुद्धी असणारे विद्यार्थी, या विद्यार्थ्याचा बुद्धी गुणांक 40 किंवा त्यापेक्षा कमी असतो. या विद्यार्थ्यांमध्ये सामान्यपेक्षा कमी पात्रता व क्षमता असते. या विद्यार्थ्यांना सावकाश अध्ययन करणारे विद्यार्थी या नावाने ओळखले जाते, जसे 1. अवधान कक्षा कमी असते. 2. स्मरणशक्तीची कमतरता असते. 3. आत्मविश्वासामध्ये कमतरता असते. 4. शैक्षणिक संपादनिकेमध्ये घसरण होत असते. 5. मानसिक गोंधळ. 6. मर्यादित संभाषण करण्याची क्षमता असते. मंद किंवा त्यापेक्षा कमी बुद्धिमत्ता असणारे विद्यार्थी सहजतेने अभ्यास करू शकत नाही. या विद्यार्थ्यांमध्ये अवधान व अभिरुचीची कमतरता जाणवते. या अशा विद्यार्थ्यांसाठी, मंद व त्यापेक्षा कमी बुद्धिमत्ता असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी खालील अध्यापन पद्धतीचा व कार्यनीतीचा वापर केला पाहिजे. 1. व्याख्यान पद्धती. 2. दिग्दर्शन पद्धती. 3. वैयक्तिक अनुदेशन पद्धती. 4. उपचारात्मक अध्यापन पद्धती. मंद किंवा त्यापेक्षा कमी बुद्धिमत्ता असणाऱ्या विद्यार्थ्यांची काळजी घेत असताना शिक्षकांना खालील काही बाबी कराव्या लागतात. 1. सामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत अध्ययन करण्याची संधी उपलब्ध करून देणे. बहुतांशी शैक्षणिक कार्य आनंदमय कृतीतून करून घेण्याचा प्रयत्न करणे. 3. या विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक समायोजन साधण्याची क्षमता विकसित करणे.
4. या विद्यार्थ्याने प्रतिसकारात्मक व आशावादी दृष्टिकोन बाळगणे. 5. एखादा आशय समग्रतेने अध्ययन करण्यास प्रवृत्त करण्यापेक्षा खंड पद्धतीने अध्ययनास प्रवृत्त करणे. 6. अध्ययन प्रक्रियेत पुनरावृत्ती व सराव यांना अधिक महत्त्व देणे. 7. शैक्षणिक साहित्याचा अधिकतम वापर अध्यापन करणे. 8. या विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर विविध प्रकारच्या कृतीमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देणे. 9. या विद्यार्थ्यांना अध्ययन प्रक्रियेमध्ये अधिक प्रेरणा देणे जितके आवश्यक असेल त्यासोबत प्रेम, कौतुक व पारितोषिक देऊन अध्ययनासाठी सक्षम बनवता येते. भावनिक बुद्धिमत्ता, अर्थ व स्वरूप. भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना जगासमोर आणणाऱ्या डॅनियल गोलमन यांच्या मते बुद्धिमत्ता अशी क्षमता आहे की ज्या योगे आपणास स्वतःच्या भावनांची तसेच इतरांच्या भावनांची ओळख पटते, की ज्या योगे आपल्या भावनांचे व इतरांशी असलेल्या संबंधांचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी आपणास प्रेरणा मिळते. व्यक्तीमध्ये ज्या विविध भावना असतात व प्रसंगोपात ज्यांचे प्रकटीकरण होते असते त्यांचे योग्य व्यवस्थापन होणे आवश्यक असते. उदाहरणार्थ, एखादी दुःखद घटना पाहिली की दुःख होणे ही अगदी नैसर्गिक बाब आहे, परंतु या भावनाचे प्रकटीकरण किती तीव्रतेने व्हावे याचे व्यवस्थापन होणे आवश्यक असते. तसेच या व अशा विविध भावनांचे प्रकटीकरण होताना आपल्या सभोवतालची जी माणसे असतात त्यांच्याशी आपले जे संबंध असतात त्यावर कोणता परिणाम होणार आहे याची काळजी घेणे आवश्यक असते. भावनिक बुद्धिमत्तेचे घटक. भावनिक बुद्धिमत्तेमध्ये सॉल्वी व मेयर यांनी 5 मूलभूत सक्षमतांचा समावेश केलेला आहे. या सक्षमता म्हणजेच भावनिक बुद्धिमत्तेचे घटक समजायला हरकत नाही. त्यापैकी 1. आत्मप्रचिती किंवा स्वजाणीव. व्यक्तीला जर यशस्वी जीवन जगायचे असेल तर तिला प्रथम स्वतःची ओळख हवी. आत्मप्रचिती हा भावनिक बुद्धिमत्तेचा पाया आहे. आपल्या एखाद्या भावनेने प्रकटीकरण व्हायचे असेल, त्या भावनेचे नियमन व नियंत्रण करता यायचे असेल तर प्रथम आपल्याला आपल्याच भावनेची ओळख व क्षमतांची देखील ओळख व्हायला हवी. आपल्या क्षमतांची देखील स्वतःला ओळख व्हायला हवी. आत्मप्रचितीमध्ये पुढील सक्षमतांचा समावेश होतो. 1. भावनांची जाणीव होणे, अचूक आत्मपरीक्षण. 3. आत्मविश्वास. त्यानंतर आहे आत्मनियमन म्हणजे सेल्फ रेग्युलेशन. प्रत्येक व्यक्तीमध्ये विविध प्रसंगी विविध भावना निर्माण होणारच, परंतु त्यांचे नियमन करता येणे आवश्यक आहे. आत्मनियमनासाठी पुढील बाबी सहाय्यकारी ठरतात. त्यापैकी 1. आत्मनियंत्रण. 2. विश्वासार्हता. 3. जबाबदारीची जाणीव. 4. अनुकूलन क्षमता. 5. नवक्रमशीलता. यानंतर आहे प्रेरणा. वास्तविक पाहता व्यक्तीला विशिष्ट वर्तन करायला प्रवृत्त करणारी म्हणजे प्रेरणा होईल. व्यक्तीचे वर्तन किती जोमाने होणार आहे यालाही काही प्रमाणात प्रेरणा कारणीभूत ठरत असते. त्यापैकी संपादन ऊर्जा. 2. बांधिलकी. 3. पुढाकार व पर्याप्तता. यानंतर आहे समानुभूती. आपण समाजात वावरत असताना आपल्या सभोवताली जे लोक राहतात त्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हायचे तर त्यांच्या सुखदुःखाची स्थाने व कारणे माहीत असणे आवश्यक आहे. आपल्या शेजारील व्यक्तीला कोणत्या प्रसंगाने आनंद होतो तसेच प्रसंग आपल्यावर आल्यावर त्यावेळी आपल्या मनात नेमकी कोणती भावना निर्माण होते, शेजारच्या व्यक्तीसारखीच भावना आपल्याही मनात निर्माण होणे अपेक्षित आहे. यालाच आपण समानानुभूती असे म्हणतो. हे व्हायचेच तर त्यासाठी पुढील गोष्टी अपेक्षित आहेत, जसे की इतरांचे आकलन, सेवाभावाचा उद्यम म्हणजे सर्व्हिस ओरिएंटेशन, वैविध्याचा समतोल, इतरांचा विकास आणि राजकीय भान. यातील 5वा घटक आहे सामाजिक कौशल्ये. आपण केवळ व्यक्ती म्हणून जीवन जगत नाही तर एका जनसमुदायाचा घटक म्हणूनही जीवन जगत असतो. त्यामुळे त्या जनसमुदायात वापरायचे असेल तर काही कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक असते. त्यातील 1. प्रभाव. 2. संघर्ष व्यवस्थापन. 3. नेतृत्व. 4. समाज परिवर्तनाचा उत्प्रेरक आणि 5. संप्रेषण. पुढील घटक आहे भावनिकदृष्ट्या बुद्धिमान व्यक्तीची लक्षणे. 1.
उच्च भावनिक बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्ती या इतर व्यक्तीशी अत्यंत निकोप व यशस्वीपणे संबंध प्रस्थापित करतात. 2. अशा व्यक्तींना आपल्या नकारात्मक भावनांचा स्रोत शोधता येतो. तसेच या सुखद व्यक्ती अत्यंत आत्मविश्वासाने दीर्घ सुख समाधानाच्या दृष्टीने अशा नकारात्मक भावनांना सुधारणात्मक वृत्तीत रूपांतरित करतात. 3. उच्च भावनिक बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्ती आपली जीवनमूल्ये व श्रद्धांची चिकित्सा करून आपल्या जगण्याची काही प्रमाणके ठरवितात व त्यानुसार जीवन व्यतीत करतात. 4. उच्च भावनिक बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्ती स्वतःच्या सुखाची जबाबदारी समाजावर न टाकता स्वतः स्वीकारतात. 5. भावनिकदृष्ट्या बुद्धिमान व्यक्ती स्वतःच्या भावना योग्य प्रकारे ओळखतात व त्यांची योग्य प्रकारे व्यवस्थापन करतात. 6. उच्च भावनिक बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्ती स्वतःच्या भावनांचे नियमन व नियंत्रण अत्यंत व्यवस्थितरित्या करतात. अशा व्यक्ती स्वतःची क्षमता ओळखतात. पुढील उच्च भावनिक बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्ती समाजामध्ये अत्यंत लोकप्रिय, यशस्वी व नेतृत्व करणाऱ्या असतात. आता आपण बोधात्मक बुद्धिमत्ता व भावनिक बुद्धिमत्ता यांच्याविषयी वाचणार आहोत. आजपर्यंत आपण ज्याला बुद्धिमत्ता म्हणत होतो त्याला येथे बोधात्मक बुद्धिमत्ता अशी संज्ञा दिलेली आहे. बुद्धिमत्तेमध्ये ज्या विविध क्षमतांचा समावेश केला जातो त्या सर्व विशेष करून बोधात्मक बाबीशी संबंधित आहेत. वैद्यकीय शास्त्राने देखील मेंदूच्या पुढच्या भागात बोधात्मक बाबी तर पाठीमागच्या भागात भावनिक बाबींचे स्रोत असतात असे सिद्ध केले आहे. 1980 नंतर झालेल्या अमेरिकेतील न्यू हॅम्पशायर येथील विद्यापीठात झालेल्या संशोधनानुसार डॅनियल गोलमनने भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना आपल्या इमोशनल इंटेलिजन्स या ग्रंथात 1995 मध्ये मांडली. त्यांच्या मते व्यक्तीच्या जीवनाच्या यशस्वीमध्ये बोधात्मक बुद्धिमत्ता ही डोक्याची तर भावनिक बुद्धिमत्ता ही हृदयाशी जोडलेली असते. त्यांनी पुढील 5 घटकांना पहिले 5 प्राधान्यक्रम दिले आहे. 1. लोकांशी प्रामाणिक राहणे. 2. स्वतः शिस्तीत राहणे. 3. लोकांच्या बरोबर राहणे. 4. उत्तम साथी पती पत्नी लाभणे. इतर लोकांपेक्षा अधिक काम करणे. एखादी व्यक्ती बोधात्मक बुद्धिमान असली तरी ती एखाद्या व्यवसायात किंवा जीवनात यशस्वी होईल किंवा नाही याचा अंदाज करता येत नाही, तर उच्च भावनिक बुद्धिमान असलेल्या व्यक्तीच्या यशस्वीतेबाबत निश्चित असा अंदाज करता येतो. भावनिक बुद्धिमत्तेचा विकास. भावनिक बुद्धिमत्ता ही विकसित करता येते असे या संबंधित संशोधन करणाऱ्या सर्वच मानसशास्त्रज्ञांनी मान्य केले आहे. याचे काही मार्गदर्शक सूत्रे आहेत. त्यापैकी 1. व्यक्तीचे अचूक मूल्यमापन करा. भावनिक सक्षमतांपैकी व्यक्ती नेमकी कोठे कमी आहे, तिचे धनात्मक गुण कोणते हे तपासून घ्या. 2. मूल्यांकन काळजीपूर्वक संबंधित व्यक्तीला सांगा. 3. व्यक्तीची विशिष्ट कार्य करण्याची तयारी आजमावा. 4. प्रेरणा. 5. संपादनक्षम स्पष्ट अशा ध्येयावर लक्ष केंद्रित करा. 6. चुकांची वारंवारिता टाळा. 7. सरावाला प्रोत्साहन द्या. 8. व्यक्तीला काम करताना आधार द्या. 9. आदर्शाचे सादरीकरण करा. 10. प्रोत्साहन व दृढीकरण. 11. मूल्यमापन. कोणतेही प्रशिक्षण देताना मूल्यमापनाचा विचार करावाच लागतो. आता भावनिक बुद्धिमत्तेचे मापन. भावनिक बुद्धिमत्तेचे मापन करण्यासाठी पाश्चिमात्य राष्ट्रात आता प्रमाणित चाचण्या तयार झालेल्या आहेत. भारतातही अशा प्रकारच्या कसोट्या तयार करण्याचे काम सुरू झालेले आहे. परंतु या सर्व कसोट्यांच्या साहाय्याने भावनिक बुद्धिमत्ता ठरवता येणे, परंतु बोधात्मक बुद्धिमत्तेप्रमाणे याचा बुद्ध्यांक काढण्याची सोय झालेली नाही. त्यामुळे थोडीशी गैरसोय होते. सामाजिक बुद्धिमत्ता. संकल्पना व अर्थस्वरूप. सामाजिक बुद्धिमत्ता ही एक विचारप्रवर्तक व प्रभावी संकल्पना आहे. सामाजिक बुद्धिमत्ता ही एक स्वतःला व इतरांना समजून घेण्याची क्षमता आहे. प्रत्येक व्यक्तीचे समाजामध्ये व्यक्तिमत्व म्हणून एक स्थान असते. समाजामध्ये वावरत असताना स्वतःच्या क्षमता, कौशल्य, कार्यक्षमता, कार्य ओळख, इतरांसोबत काम करण्याची प्रेरणा यासारख्या अनेक बाबींचे प्रदर्शन घडत असते. आपण स्वतःला समजून घेऊन व्यक्ती म्हणून समाजात वावरत असताना इतरांना समजून घेणे फार गरजेचे असते. थोर सामाजिक विचारवंत होनेविल यांच्या मते सामाजिक बुद्धिमत्ता ही एक व्यक्तिगत क्षमता असून स्वजाणीव व स्वजागृती
यांच्यासोबत सामाजिक क्षमता, दृष्टिकोन यांना समजावून घेण्यासाठी आवश्यक असणारी प्रेरक आहे. सामाजिक बुद्धिमत्तेचे गृहीतके. त्यापैकी एक, सामाजिक बुद्धिमत्ता हा मानवी मनाचा विकास घडवून आणणारा फार महत्त्वाचा आहे. मानवी मेंदूची कार्यक्षमता सामाजिक बुद्धिमत्तेमुळे वाढते. मानवी मेंदूचा उपयोग सामाजिक गुंतागुंतीच्या प्रक्रियेमध्ये करण्यासाठी सामाजिक बुद्धिमत्ता उपयुक्त ठरते. मानवी समूहामध्ये एकत्र राहणे ही समाजमानाची गरज आहे. ही गरज ओळखून समाजातील प्रत्येक घटकाला समजून घेण्याचे कार्य सामाजिक बुद्धिमत्ता करत असते. सामाजिक बुद्धिमत्तेवर परिणाम करणारे काही घटक आहेत. त्यापैकी एक, सभोवतालचा परिसर व सामाजिक वातावरण हे आपल्या बुद्धिमत्तेवर परिणाम करणारं असतं. त्यानंतर 2, शाब्दिक व अशाब्दिक गुणवत्ता. 3, सामाजिक नियमांचे ज्ञान व सादरीकरण असणे. श्रवण क्षमता. त्यानंतर इतरांच्या भावभावनांचा आदर करणे. 6, सामाजिक भूमिकांची परिणामकारकता. 7, स्वप्रतिमा व स्वप्रभावाचे व्यवस्थापन करणे. आणि 8, असे अनेक सामाजिक, शैक्षणिक, मानसशास्त्रीय घटक आपल्या सामाजिक बुद्धिमत्ता विकासामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडतात. स्वयंस्फूर्तीने सामाजिक बुद्धिमत्तेचा नक्कीच विकास करता येतो, पण अनुभवी हुशार व्यक्तीचे मार्गदर्शन घेतल्यास नक्कीच फायदेशीर ठरते. आता सामाजिक बुद्धिमत्ता विकासाचे मार्ग. 1, स्वतःला दुसऱ्याच्या ठिकाणी ठेवून बघणे. 2, इतरांचे अव्यक्त वर्तन वाचण्यास शिकणे. 3, स्वभावनांवर नियंत्रण ठेवणे. 4, अव्यक्त आंतरसंबंध समजून घेणे. 5, अंतर्गत सहसंबंधाचे प्रशिक्षण. आता सामाजिक बुद्धिमत्तेची विकासाची गरज. सामाजिक बुद्धिमत्ता ही नवसंकल्पना असली तरी आज सर्वाधिक महत्त्व सामाजिक बुद्धिमत्तेला दिले आहे. उदाहरणार्थ, व्यक्ती म्हणून यशस्वी होण्यासाठी ज्या बाबींची नितांत गरज आहे ती म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता. 2, शालेय वातावरणात विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी व घर आणि शाळा ह्या दोन्ही ठिकाणांना अध्ययनाचे केंद्र बनवण्यासाठी सामाजिक बुद्धिमत्तेची नितांत गरज आहे. पुढील, महाविद्यालयीन जीवनामध्ये नागरिकत्वाची भावना, देशप्रेम, समाजभावना यांचा विकास होत असतो. समाजामध्ये उत्तुंग यश संपादित केलेल्या व्यक्तीबाबत चौकसपणे अध्यापन केल्यास असे लक्षात येते की त्यांची सामाजिक बुद्धिमत्ता उच्च दर्जाची होती. कौटुंबिक संबंध वृद्धिंगत करणे. त्यानंतर आहे सामाजिक बुद्धिमत्ता, सामाजिक साक्षरता विकसित करण्याची फार गरजेची आहे. प्रशिक्षणामुळे सामाजिक साक्षरतेचे विकसन घडून येऊ शकते. अशा प्रकारे सामाजिक बुद्धिमत्ता ही एक आयुष्य सुसज्जरित्या जगण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे तिचे योग्य विकसन, समायोजन, संवर्धन होणे ही काळाची गरज आहे. आता या घटक 3 क्रमांकाचे आपण सारांश वाचन करणार आहोत. विकासाच्या प्रत्येक टप्प्यात काही वैशिष्ट्यपूर्ण वर्तन दाखविले जाते. काही वर्तन प्रकारांनी मुले विषम समायोजन दाखवू लागतात. प्रत्येक विकासाच्या समस्येवरून काही सामाजिक अपेक्षा असतात. शिक्षक तसेच पालकांना विकासाच्या प्रमुख तत्वांचे ज्ञान मुलांच्या विकासाकरिता योग्य परिस्थिती उपलब्ध करून देण्यासाठी उपयुक्त ठरते. शारीरिक वाढ व विकास या संकल्पना एकाच अर्थाने वापरल्या जातात, परंतु त्यात फरक आहे. वाढ म्हणजे व्यक्तीतील परिणामता बदल आणि विकास म्हणजे गुणात्मक बदल होय. विकासावस्थेच्या अभ्यासाच्या सोयीसाठी विविध क्षेत्रांचा स्वतंत्रपणे विचार केला जातो. त्यात शारीरिक व कारक विकास, बौद्धिक व मानसिक विकास, सामाजिक विकास, भावनिक विकास, नैतिक विकास, जन्मापासून ते पुढील अवस्थेतील या विविध क्षेत्रांचा विकास कसा होत जातो याविषयी सविस्तर माहिती आपण या घटकामध्ये वाचली आहे. बालकाच्या वाढ विकासाच्या अवस्थांबाबत अधिक विस्तार करून 3 अवस्था सुचविल्या आहेत. प्रत्येक अवस्थेच्या 2 उपअवस्था दिलेल्या आहेत. रॉबर्ट जेम्स हॅविंगहर्स्ट यांनी 1950 मध्ये विकासात्मक अवस्था मांडलेल्या आहेत. व्यक्तीच्या जीवनातील अनेक भिन्न पैलूंचा विचार केलेला आहे. त्याचबरोबर वैयक्तिक वैशिष्ट्ये, मूल्ये आणि ध्येय यांचा देखील विचार केलेला आहे. हॅविंगहर्स्टची विकासात्मक कार्ये सांस्कृतिक स्वरूपाची आहेत. ज्या समाजात मुले वाढत असतील त्या समाजाच्या परंपरेप्रमाणे त्यांचा विकास व्हायला पाहिजे. विवाह ही परंपरा रूढ असेल तर कौमार्य अवस्थेतील व पूर्व
प्रौढावस्थेतील मुलांना वैवाहिक व सामाजिक जीवनासाठी तयारी करावी लागते. अनेक सिद्धांतानुसार त्यांच्या सिद्धांताला मान्यता देत नाहीत, कारण तो सिद्धांत सर्व संस्कृतीला लागू होईलच असे नाही. अमेरिकन संस्कृती समोर ठेवून त्यांनी विचार मांडलेला आहे. थँक्यू.